भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल, SNS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं SNS टीवी की यह खास रिपोर्ट। नमस्कार, खबर SNS में आपका स्वागत है। आज महाराष्ट्र में स्कूल खुली गई है। आज शैक्षणिक सत्र 2026-27 का आज पहला दिन है। ये वाशिम नगर परिषद की गवर्नमेंट स्कूल है। इस गवर्नमेंट स्कूल में निजी स्कूलों के कंपैरिजन में कई सारी सुविधा दी जा रही है। यहाँ पे डिजिटल क्लास है, जो इस डिजिटल क्लास में संगणक है और छात्रों की सुरक्षा के लिए CCTV कैमरेज लगे हुए हैं और खेलने कूदने के लिए कई सारे इंस्ट्रूमेंट रखे हुए हैं। जो निजी स्कूल में आपको दिखाई देते हैं वही आपने गवर्नमेंट स्कूल में दिखाई देते हैं। और दूसरी महत्वपूर्ण बात है कि जो कहा जाता है कि निजी स्कूल और गवर्नमेंट के स्कूल में जो छात्र आते हैं, गवर्नमेंट के स्कूल में छात्र स्लम एरिया से आते हैं, ऐसा कहना है। लेकिन ये बात कहीं अगर सच भी लगती होगी, लेकिन बात ऐसी है कि स्लम एरिया का छात्र हो या अच्छे एरिया का छात्र हो, ये मायने नहीं रखता है। तो बात मायने रखती है कि उनकी बौद्धिक कैपेसिटी कहाँ पे है। तो ये बौद्धिक कैपेसिटी आपको कहीं कंपैरिजन नहीं हो सकती है। खाली उनका जो एटमॉस्फियर है वो मायने रखता है। तो गवर्नमेंट स्कूल में भी अच्छा खासा एटमॉस्फियर निर्माण किया गया है। तो देखते रहिए खबर SNS न्यूज़ चैनल वाशिम से गजानन गवई। आज हम वाशिम शहर के नगर परिषद स्कूल में हैं। यहाँ के जो मुख्याध्यापिका है तो उनसे हम बात कर लेते हैं कि निजी स्कूलों के मामले में और गवर्नमेंट के स्कूल के मामले में क्या कंपैरिजन में क्या क्या सुविधा मिलती है, तो उनसे हम जान लेते हैं। आइए, नमस्कार मैडम। मैडम, आपका थोड़ा नाम बताएंगे तो ठीक रहेगा। माझं नाव आहे शीतल अशोकराव धुरे। मी या नगर परिषद प्राथमिक शाळा शासकीय वसाहत या शाळेत मागच्या वर्षीपासून प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहे। आणि आज नवीन सत्राची सुरुवात 2026-27ची सुरुवात झालेली आहे। तर आज आम्ही सकाळपासून सर्व शिक्षक वृंद शाळेमध्ये पूर्ण तयारी केलेली आहे। मुलांचं स्वागत, त्यांना वह्या, पुस्तक आणि युनिफॉर्म आज आम्ही पहिल्याच दिवशी देत आहोत। तसं पाहिलं तर प्रायव्हेट शाळा आणि गव्हर्नमेंटच्या शाळा आजकाल याच्यामध्ये खूपच फरक दिसून येत आहे। तसं पाहिलं तर दिसायला प्रायव्हेट शाळा हे छान दिसतात, मुलांची फी पण भरपूर राहते, मुलं एकदम अप टू डेट आलेली दिसतात। पण त्या कंपॅरिझनमध्ये आमच्या शाळेतले मुलं काही कमी नाही आहे। मुलांना पूर्ण गव्हर्नमेंटकडनं 2 युनिफॉर्म मिळतात, स्कूल शूज मिळतात आणि टाय वगैरे। तसंच शैक्षणिक साहित्य पूर्ण वर्षासाठी आम्ही त्यांना पुरवत असतो। तर मुलं पण सुद्धा जरी स्लम एरियामधली असेल तरी जरी आज जर कॉम्पिटिशन लावली तर प्रायव्हेट शाळेतल्या मुलांच्या बरोबरीपेक्षाही आमच्या शाळेतली मुलं ही चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसून येतील। खूप खूप धन्यवाद मॅडम आपलं। आणि दुसरे आपले इथे सर आहेत, ते सरांसोबत आपण बातचीत करूया आणि ते काय सांगतात आपण त्याच्या माध्यमातूनच ऐकून घ्या। सर नमस्कार। सर नमस्कार मॅडम। काय नाव सर आपलं? माझे नाव शंकरकांतराव देशमुख। मी नगर परिषद प्राथमिक शाळा शासकीय वसाहतीमध्ये कार्यरत आहे। आमची शाळा ॲज अ गव्हर्नमेंट आहे। आम्ही गव्हर्नमेंटमधून आम्हाला बरेच सुविधा मिळतात। इथे मुलं घडवण्याचा सर्वांगीण विकास जो मुलांचा होतो हा आपल्या गव्हर्नमेंट शाळेतच होतो। मुलांना जे सर्वांगीण विकास असतो, जसं आता मूल्यमापन असतात, चाचण्या असतात, ते शासनाच्या प्रत्येक गोष्टी येतात ते पूर्णतः 100% पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। पालकांचाही रिस्पॉन्स आमच्याकडे यावा असं आम्हाला वाटते। इंग्लिश कॉन्व्हेंटचं खूप बाजारीकरण झालेलं आहे, शिक्षणाचा खूप खर्च वाढलेला आहे। त्याचा विचार जर करतात तर शासनाच्या शाळा, शासनाच्या सुविधा, आमचं आता आम्ही जे शिकवत आहोत, आमची जी पद्धत आहे शिकवण्याची, वेल क्वालिफाईड टीचर्स, हे सगळे गव्हर्नमेंट शाळेत आहेत। त्याकडे पालकांनी लक्ष द्यावं आणि आमच्या शाळेला जास्तीत जास्त ॲडमिशन करून आम्हाला सहकार्य करावं। आम्ही पूर्णपणे लेकर विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत असं आम्ही करतो। बहुत बहुत धन्यवाद सर आपका। ये थे देशमुख सर। और ये जो और एक मैडम कुछ बताना चाहते हैं
कि इस स्कूल में जो डिजिटल एक क्लासरूम है, जहाँ पे संगणक कंप्यूटर है उपलब्ध हैं, जो छात्रों को सिखाया जाएगा। अभी तो फिलहाल में आज पहला दिन होने की वजह से आपने को दिखाई नहीं मिलेगा, लेकिन एक आध दिन आके हम आपको दिखा सकेंगे। तो ठीक है मैडम, फिर से बात करना चाहेंगे? हाँ ठीक है मैडम। धन्यवाद सर. आमच्या शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम झालेली आहे. तसे नगर परिषदच्या सर्व शाळांमध्ये 2 डिजिटल क्लास दिलेले आहेत. तर ह्या क्लासचा आमचे विद्यार्थी पुरेपूर उपयोग करतात आणि त्यामुळे मुलांचाही जो बौद्धिक विकास आहे तो पण चांगल्या प्रकारे होईल. मागच्या वर्षी आम्ही मुलांची एक मंथन परीक्षा म्हणून असते, जी प्रायव्हेट शाळेमध्येच घेतात. तर मागच्या वर्षी मी स्कॉलरशिप आणि मंथनमध्ये मुलांना बसवलं. तर त्यातनं मला अभिमानाने असं सांगावंसं वाटतं की माझ्या पहिल्या वर्गाची मुलगी चांगल्या प्रकारे पास झालेली आहे. आमचा हा पहिलाच प्रयत्न होता. तर यावर्षीपासून आणखीन आम्ही पुढे असा प्रयत्न करू आणि मुलांना जास्तीत जास्त चांगलं ज्ञान देण्याचा प्रयत्न करू.